जय श्री कृष्ण। मागच्या वेळेस गीता थोडा हिंदी मराठी करते हैं. भगवद्गीतेचा निरनिराळ्या पुराणांमधला स्कंद पुराण, वराह पुराण, विष्णू पुराण मधले उल्लेख, भगवद्गीतेबद्दलचं महात्म्य, महापुरुषांचे विचार हे समझून घेतले. और ये समझ लिया कि भगवद गीता का महत्व हमारे जीवन में कितना ज़्यादा है. किस प्रकार भगवद गीता को सबसे पहले अपनाना चाहिए जीवन में. जीवन के प्रमुख कार्य, जीवन जन्म का जो प्रयोजन है, ज्ञान का संचय, आत्मज्ञान का संचय, आत्मज्ञानाचा अनुभव या एका कार्यासाठी जन्म झाला. Figuring out my real identity. So far I have been misidentifying. भूल चूक हो गई थी. अपने आप को शरीर समझ रहे थे अथवा मन समझ रहे थे. अन्नमय कोश में ही स्थित अड़क गए थे. सारा जीवन खाने पीने के पीछे लगे, आहार, निद्रा, भय, मैथुन में, क्योंकि मैं शरीर हूँ. इतना ही बस. कहीं से किसी संत की कृपा है तो प्राणायाम करने लग गए. एक नाक पकड़ के दूसरे नाक से पुंगी बजाने लग गए. पेट को ऊपर नीचे अंदर बाहर बहुत ढौकनी की नहीं खींचना, क्योंकि अपने आप को फिर प्राण में समझने लग गए कि मैं प्राण हूँ. अरे ब्रेथ दिस ब्रेथ दैट, प्राण प्राण, प्राणापान और समायुक्त. भगवद गीता में प्राणों का भी महत्व आता है. प्राण को भी यज्ञ रूप कहा है. अपाने जुवति प्राणे प्राणापान समापने. प्राणों को अपान में, अपान को प्राणों में. ये सब तो है, किंतु मात्र केवल प्राणमय कोश भी नहीं है. फिर बहुत इमोशनल रेजिलियंस, इमोशनल, इसमें पर सब काउंसलिंग, कोचिंग, अपना मन, मनोमय कोश अथवा कुछ नेत्रों से देखे. ये देखकर शांत अच्छा लगा, फूल देखकर अच्छा लगा, पेड़ पौधे लगाकर अच्छा लगा. नेत्रों में, मन में फंस गए हम लोग. वो भी नहीं है, वहां तक भी सीमित नहीं. अन्नमय कोश नहीं, प्राणमय नहीं, मनोमय नहीं. फिर विज्ञान में फंस गए. इधर उधर की बातें, तर्क की बातें, विज्ञान, इससे ये होता, उससे वो होता, इंफॉर्मेशन इकट्ठा करना, इधर क्या चल रहा है, उधर क्या चल रहा है, इससे ऐसा होता है, उससे वैसा होता है. एनालिसिस, पैरालिसिस में अटक गए. विज्ञान में तो विज्ञान में कोश भी नहीं है, जो अपनी आत्मा की खोज करनी है. फिर पता चलने लग गया कि जो भी करते हैं हम, शरीर से जो भी करते हैं, मन से जो भी करते हैं, प्राणों को जो कंट्रोल करने का प्रयास कर रहे हैं, विज्ञान सारी जो माहिती इकट्ठा कर रहे हैं, वह आनंद की प्राप्ति के लिए है. इस प्रकार विचार करते करते जो आत्मज्ञान की प्राप्ति के लिए मानव जन्म प्राप्त हुआ, उस यात्रा की ओर आगे बढ़ने के लिए अनेक शास्त्र में से भगवद गीता सबसे उपयुक्त, सबसे समर्थ शास्त्र, क्योंकि वो स्वयं पद्मनाभस्य मुख पद्माद् विनिस्मृता. भगवान के मुख से अनायास निकल गई, सहजता से निकल गई. कोई एक मित्र दूसरे मित्र से ऐसे ही बातें करे, ऐसे नहीं ऐसा नहीं है, ऐसा है कह के सीधा बता दे रहस्य. ऐसे भगवान ने स्वयं बता दिया. तो उस गीता को अच्छी तरह कंठस्थ करना चाहिए. ऐसे गीता के रचयिता का ही संकेत है. तो अभी पहला अध्याय प्रारंभ होने से पहले आज से गीता योग. गीता में भगवान श्री कृष्ण के 24 अलग अलग नाम आते हैं, और अर्जुन को भी भगवान ने 20 अलग अलग नामों से संबोधित किया है. उन नामों के अर्थ मैं पढ़ के सुनाता हूँ, उनको पहले समझ लेंगे. ये दोनों मित्र थे. वैसे तो एक दूसरे को यार कह सकते थे, एक दूसरे को एक नाम से कंधे पे हाथ रखते थे, एक दूसरे के भाई भी थे. 1.5 साल का अंतर मात्र था. गिल्ली डंडा साथ में खेलते थे ना. एक दूसरे 11वें अध्याय में विश्व रूप दर्शन में अर्जुन डर जाता है, कांप के कहता है कि ओ माय गॉड, ये मैं क्या कर रहा था, तेरे साथ तेरे बाजू में बैठ जाता था, मैंने आधा खाया हुआ वड़ा तेरे को देता था, तू भी खा ले, देख तो खा के तो देख. चख लेता था, है ना. तेरा पानी झूठा, मैं मेरा तेरे को, और तू इधर बैठा है, खड़ा है, मैं सो जाता था. कि ये कैसे, अब तेरे को दोस्त समझता था,
अभी जो तेरा विश्व रूप देखे सटार ले अर्जुनाचा टारा खाली पाहून की ओ माय गॉड कोणासोबत काय गंमत मजाक करत होतो. तो ऐसे अलग अलग भगवान भी उसको समझाने के लिए तो भगवत गीता इज परफेक्ट. हे परफेक्ट का आहे कारण यातलं प्रत्येक शब्द तोलून मापून एक्झॅक्ट जिथे जसा एवढं की इव्हन नावं जे यात घेतले आहे देवाचे नावं अर्जुनाचे नाव देवाने अर्जुनासाठी आपल्या भक्तासाठी घेतलेले नाव ते सुद्धा परफेक्ट आहे. ज्यावेळी जे योग्य यथा योग्य ज्यावेळी जे आवश्यक तसं ते ज्याने त्याला प्रोत्साहन मिळेल उत्साह वाढेल एनकरेजिंग रिमाइंडर की अरे हो मी तर माझ्या आईचा मुलगा आहे की अरे हो मी तर शत्रूंना ताप दिलेला आहे. हे युद्ध जे माझ्या समोर आता हे सगळे योद्धा जे आहेत उभे भीष्म आता वाचू पहिल्या अध्यायात आपण द्रोण अश्वत्थामा दुर्योधन कर्ण इन सबको तो मैंने कब का भगा दिया था. विराट के युद्ध में तो सबको मिलके आए थे तो मैंने अकेले ने भगा दिया था. ये मैं भूल गया. तो ये सब याद जिस समय जो उपयुक्त है वो याद दिलाने के लिए वैसे वैसे नाम भगवान एग्जैक्ट बुल्सआई नाम लेते हैं. तो उन नामों को थोड़ा समझ ले क्योंकि शब्दों में बड़ा सामर्थ्य होता है. शब्दों को अक्षर कहते हैं हम लोग हिंदी में मराठी में अक्षर तो अपन क्योंकि उनमें इतना दम होता है वो एक बार निकल गए तो मिटते नहीं अंतरिक्ष में घूमते रहते हैं जब तक अपना मकसद सिद्ध नहीं होगा उद्देश्य. इसलिए शब्दों को बड़ा संभाल कर उपयोग करना चाहिए. ये जो स्वस्ति वाचन किया भद्रम कर्णे विष्णुयाम देवा भद्रम पश्येमाक्षभिर्यथा वो सोच समझ की बात करनी चाहिए. तो इसमें ये जो नाम है भगवान के नामों पहले भगवान के नाम फिर अर्जुन के नाम समझते हैं. ये मैं पढ़ रहा हूँ. अनंत रूप जिनके अनंत रूप है वह संस्कृत में संधि विग्रह संधि होता है और समास होता है. संधि मतलब जो है जोड़ दिया बांधा. शिवण ज्याला मराठी म्हणतो दोन तुकडे शिवले त्याला संधी म्हणतो. दोघांनी हात मिळवले त्याला संधी म्हणतो की अब दो के एक हो गए. संधि जेव्हा प्राप्त करतात संधि दूध बेचते थे कि अरे वो दो को छोड़ के अपन एक हो जाएंगे उसके लिए बातें करने के लिए मर्जिंग. दैट्स संधि. जरासंध नाम का दैत्य था. जरा नाम की है ना मागच्या पिछले सत्र में हुआ था. जरा मतलब बुढ़ापा. धीरे धीरे काल कन्या को जरा कहते हैं. यमराज की बेटी है जरा उसका बेटा है भय और दोनों जहां आते वो उनका बाप भी आ जाता है इसलिए उनको दूर रखे. भय को तो दूर ही रखे. यमराज को न बुलाना हो तो भय को दूर रखे. अपने बस की बात है. भय को दूर रखना अपने बस की बात है. सोच के विचार पूर्वक उस भय को दूर रख सकते हैं. आने देना या नहीं आने देना है अपना दरवाजा खोलना या नहीं अपना काम है अपनी जिम्मेदारी अपना चॉइस है. भय आया तो उसकी बहन भी है. बुढ़ापा धीरे धीरे डेग्रेडेशन भी आ गया. तो जरासंध जरा ने जिसको बांध दिया 2 टुकड़े हो गए थे. उस दैत्य की कथा है भागवत में जरासंध वध की. तो उसको जोड़ दिया था सिला दिया था. उसके टुकड़े 2 करके फेंक दिए थे वापस जोड़ दिया था. उसमें भी संध आता है. तो संस्कृत में 2 प्रमुख टूल्स यूज किए जाते हैं शस्त्र अस्त्र संधि और समास. तो समास 2 जब आएगा तब उसके विषय में बात करते हैं. तो अनंत रूप में जिनके अनंत रूप है वह ये तो समास हो गया. अनेक अनेक अन अंत इनमें इसमें भी ना अंत खत्म होने वाला जो जिसका खत्म नहीं एंडलेस फॉर्म्स शेप शिफ्टर. कृष्ण को भगवान को हम शेप शिफ्टर कह सकते हैं. कॉन्स्टेंटली मॉर्फिंग लाइक द वायरस. अभी कोविड-19 चल रहा है. अब क्या जाने कितना नंबर से चला है ना. तो क्योंकि ये थोड़ा म्यूटेशन होता है. स्लाइट म्यूटेशन थोड़ा सा बदल गया. पहले जैसा था लेकिन अभी थोड़ा बदल गया. तो फिर से बॉडी बजर्क होगी कि इसको कैसे फाइट करें. अब आएगा 20 तो और थोड़ा बदल जाएगा और थोड़ा बदल जाएगा और थोड़ा अनंत रूप. इतने सारे हम लोग जो सृष्टि में 7.2 बिलियन है. एक भी दूसरे जैसा एक आध दिखे कोई जुड़वा हो दिखे थोड़ा अलग दिखता है. थोड़ा अलग आवाज सबकी आवाज थोड़ी अलग. तो थोड़ा अलग दिखना. ये खाली तो मानव में और फिर प्राणियों में फिर पेड़ पौधों में फूलों में
तो अनंत रूप, सब रूपों में, इतने एंडलेस फॉर्म्स में जो मैनिफेस्ट हो, व्यक्त हो, वह अनंत रूप भगवान। अच्युत, जिनका कभी क्षय नहीं होता, कभी अधोगति नहीं होती। च्युत होना अर्थात गिरना, फिसल जाना, अपनी स्थिति से नीचे उतरना। और अच्युत इस जो कभी, जिसका डेग्रेडेशन नहीं होता, वो काल कन्या जिसके पास कभी नहीं फटकती। भागवत में वर्णन आता है कि भगवान के पुत्र भी हो गए, तब भी वो वैसे ही दिखता, ग्वाला दिखता था, उतनी ही फ्रेश रोज, कमल की नहीं, उतने ही यूथफुल, टवटवीत। रोज सकाळी बालकृष्णाचा चेहरा था, टवटवीत दिसाता। तो ऐसे वर्णन आता है, जो कि वो तो खाली, वो तो शरीर का वर्णन हुआ, लेकिन जो अपनी स्थिति से न गिरे, उनकी उनकी जो परमात्मा की जो स्थिति है, सच्चिदानंद, आदि आदि पुरुष जो है, आदि मूर्ति। वेंकटेश स्तोत्र आता है मराठी में, उसमें अलग अलग नाम लेके अंध में आते हैं, और आदि मूर्ति भी रह गए। ओरिजिनल फॉर्म नहीं, इतने मैनिफेस्टेशंस हुए, इतने अवतार हुए अलग अलग, लेकिन अपने ओरिजिनल फॉर्म से कभी विभक्त नहीं हुए। वो तो जो है, जैसा है वैसा का वैसा है। जो हम लोग कल के गीता योग में, कल जो हुआ उसमें मैंने कहा था, जो हम लोग पूर्णाहुति कहते हैं, प्रारंभ में स्वस्ति वाचन कहते हैं, जैसे अभी कहा भद्रम करणे विष्णुया, और किसी भी शुभ कार्य का अंत होता है तो पूर्णाहुति अंत में कहते हैं, ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णम अदः पूर्णम इदं पूर्णात् पूर्णम विशिष्यते पूर्णस्य पूर्णम आदाय पूर्णम एव अवशिष्यते। वो भगवान कैसा है? इनफाइनाइट है, पूर्ण है। कितना पूर्ण है, कैसा है, किससे भरा है? 2 पायल्या, 4 पायल्या, 8 पायल्या, 10 पायल्या, किती आहे, किती भरला आहे, कितना पुरा आहे? हे पृथ्वीवर सगळीकडे आहे की आसमंतात सगळीकडे आहे, की हाऊ फुल इज इट? इतका भरला आहे, इतका पूर्ण आहे की त्या पूर्णातून पूर्ण जरी काढून टाकला तरी जो उरेल तो पूर्ण आहे, असं त्याचा गाभार्थ। डेफिनेशन ऑफ इन्फिनिटी इज व्हेन जब इन्फिनिटी में से सारी की सारी इन्फिनिटी निकाल दे फिर भी बाकी रहे तो इन्फिनिटी। इतका पूर्ण, इतका भरला आहे की त्याला पूर्ण रिकामं केलं तरी तो पूर्ण भरलेला राहील, असा त्याचा पूर्णाहुतीचा, आणि त्याला आम्ही हे केलेलं कार्य अर्पण करतो जे म्हणतो। सो त्याची स्थिती कधी कमी नाही होत, त्यात कमीपणा नाही कुठल्याच प्रकारचा। सो अच्युत, जे अच्युताय नमः आपण देवाच्या नावांमध्ये घेतो, अच्युताय नमः, तर हे भाव असायला हवा। रिमेंबर मागच्या वेळेस मी म्हटलं होतं, भावो ही भक्ती ना। भक्ती जर करायची असेल, भक्ती करतो फक्त उदबत्त्या, निरंजन, पेढे, च्या पलीकडे नारद मुनींच्या, नारद मुनींना, ऋषींना सगळ्यात श्रेष्ठ भक्त समजल्या गेल्या। त्यांच्या नारद भक्ती सूत्रात त्यांच्या मताप्रमाणे भाव तिथे देव। मनी नाही भाव, म्हणे देवा मले पाव। देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे। संत तुकडो, राष्ट्र संत तुकडोजी महाराज। तर मनात भाव, पहिले प्रमुख भाव आहे एवढं म्हणणं पर्याप्त नाही आहे, भाव समोर आणायला हवे। त्या बायकोला नुसतं प्रेम आहे, आय लव्ह यू म्हणून नाही होत, दाखवावं लागतं। इट हॅज टू ट्रान्सफर इनटू ऍक्शन। माधवी रिमाइंड्स मी कि लव इज एन ऍक्शन वर्ड, नुसतं बोलून नाही होत। तर भाव समोर आणावा। देवाची भक्ती करताना मनात एक आहे, दुसरे काही विचार सुरू आहे, इकडे हे पाहून राहिलं, ते पाहून राहिलं, ऐकून राहिलं आहे, आणि इकडे भक्ती सुरू आहे, ती भक्ती नाही सुरू, तर नुसतं कर्मकांड सुरू आहे। कर्मकांड अत्यंत कनिष्ठ दर्जाचं समजा, प्राथमिक स्तराचं म्हटलंय आपल्या शास्त्रामध्ये, KG मध्ये आहे, जे कर्मकांडात जे फसले आहेत। आणि त्याला जर भक्तीचा साथ लागला, म्हणजे भाव जर त्यात आले, तर एकदम उच्चतम यात्रा। जे भाव सूक्ष्म आहेत, पण पाणी जेव्हा पाण्यात गंजात ठेवतो, बर्फ दगडासारखा एका जागी बसून राहतं, जड आहे, काही करता नहीं, त्याला पत्थर को जैसे हिलाना पड़ता है वैसे धक्के देना पड़ता है। बर्फ को भी अपने आप कुछ नहीं कर पाता। उसका थोड़ा अगर सूक्ष्म हो जाए, पानी हो जाए, तो कम से कम वो अपने आप बह सकता है। जमीन पे भी रेंगना पड़ेगा, लेकिन बह तो सकता है, एक जगह पे पड़ा नहीं रहेगा डर जैसे, सूक्ष्म हो गया।
लेकिन उसकी जब भाप हो जाए, when it converts into steam, तो उसको फिर कोई पकड़ ना सके. छोट्याशी थोड्याशी गॅप मधून वाफ निघून जाते. तर सूक्ष्म जे आहे ते वर जाते, सूक्ष्म जे आहे ते वर नेणारं असतं. मग त्या वाफीसोबत उदबत्ती लावतो आपण, ती सूक्ष्म असल्यामुळे घरभर पसरते. जिऱ्याची फोडणी दिली तर ती घरभर, बाहेरच्यांनाही लक्षात येते काहीतरी बनून राहिलं आज इथे. कारण की जितकं जे सूक्ष्म तितका त्याचा व्याप जास्ती. तर भाव हे सूक्ष्म आहेत, तर ते भाव आपली भक्ती त्याच्यापर्यंत नेण्याचं सामर्थ्य आहे तिथपर्यंत. आणि परत तो अंतर्यामी आहे, हृदयातच बसलेला आहे. भाव जेव्हा जागृत होतो तेव्हा त्याला त्याची तिथपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था होते. पुढचं नाव आहे अरिसूदन. प्रयत्न के बिना ही शत्रु का नाश करने वाले. अरि म्हणजे शत्रु. इंद्रारि व्याकुलम लोकम मृगयंती युगे युगे. श्रीमद भागवतातल्या पहिल्या स्कंदात 3ऱ्या अध्यायात 28वा श्लोक असा येतो. सुरुवातीलाच शुकमुनी सांगतात की एतेच अंश कला पुंसा कृष्णस्तु भगवान स्वयं. इंद्रारि व्याकुलम लोकम मृगयंती युगे युगे. की आतापर्यंत जे निरनिराळे अवतार झाले, परशुराम इथपर्यंत की इवन श्रीराम पर्यंत, याच्या आधीचे सगळे जे झाले ते अंश अवतार झाले. थोडं थोडं जितकं जेवढं आवश्यक तेवढं घेऊन आले ना. श्रीरामाची विनम्रता, पूर्ण परमेश्वर असून एकदाही पूर्ण जीवनात त्यांनी कबूल नाही केलं, म्हटलं नाही, मानलं नाही की मी ईश्वर आहे म्हणून. एकदाही नाही. काय कोणाही विचारत तुम्ही कोण, ओळख काय, वनवास 14 वर्ष वनवासात ऋषी मुनी, तर मी दशरथ पुत्र राम, आपल्या वडिलांची ओळख पाहिजे. दशरथ राजाचा पुत्र तो मी श्रीराम, बस इथपर्यंत मर्यादा पुरुषोत्तम. जेवढा आवश्यक तेवढंच आलं. असं चमत्कार, फारच कमी चमत्कार झाले, पुरुषार्थाने गाजवलं सगळं. आणि मग तोच आला पुढच्या युगात, तो श्रीराम. तर छाती ठोकून पहिल्यापासून जेलमध्ये असताना जन्मापासून तोडताड करून, जेलचे दरवाजे तोडून, बाहेर पडून, नदीत जे काय सगळं, शेवटपर्यंत एक दिवस एक संधी नाही गमावली डिक्लेअर करायला की मीच देव आहे. याच्यापेक्षा पुढचा देव नाही. कारण तो त्यांनी यावेळेस ठरवलं, अशी गंमत करू की यावेळेस आपण पूर्ण चाललं जाऊ, असं भागवतात वर्णन येतं. एतेच अंश कला. कला म्हणजे डायमेन्शन, तिचे ऑप्युलन्सेस, क्वालिटीज निरनिराळ्या अंश रूपाने आतापर्यंत आला होता. थोडं घेऊन आला, जेवढं यथायोग्य तेवढं. पण यावेळेस म्हणजे लेट्स गो, लेट्स जस्ट हॅव फन, ऑल ऑफ मी, द होल थिंग विल गो. म्हणून त्याचं तिथे त्याच्या असं म्हणतात की 64 कला, जे विष्णू नारायण रूपापर्यंत 60 कला मानल्या जातात श्रीमन नारायणाच्या. 60 डिफरंट काइंड ऑफ डायमेन्शन. आपण ते 3D मध्ये अडकलो, 2D 3D नारायणाचे 60 डायमेन्शन. ट्राय इमॅजिनिंग दॅट. आपल्या शास्त्रांमध्ये डिस्क्राईब केलं आहे. म्हणजे कृष्ण रूपात तो अजून 4 कला घेऊन त्याच्या आहे. त्याची रूप माधुरी, वेणू माधुरी, त्याची लीला माधुरी, आणि त्याच्या नावाचं जे माधुर्य आहे की हे त्याचं 4 हाताचं देव पाहून इतकं मन मोहून नाही जात जितकं श्रीकृष्णाचं मन मोहक. बाकीचे वाद्य ऐकून इतकं नाही मन मोहून जात जितकी त्याची बासरी ऐकून. ते म्हणायचे की 4 पावलं पुढे आता विष्णूचे, नारायणाचे. एतेच अंश कला पुंस कृष्णस्तु भगवान स्वयं इति. इंद्र अरि या शब्दासाठी मी हा श्लोक इथे अरिसूदन आहे ना भगवद्गीतेत त्याचं नाव. इंद्र अरि व्याकुलम लोकम मृगयंती युगे युगे. हे लीला करतो, क्रीडा करतो, मृगया करतो. इंद्राचे जे शत्रू आहेत, गुडनेसचे जे शत्रू आहेत, चांगुलपणाचे जे शत्रू आहेत, दैत्य लोक जे आहेत, दुराचारी जे आहेत, त्यांना ते चांगल्यांना जे व्याकुळ करतात आहेत, त्यांना ताप देण्यासाठी हा अवतरतो कृष्ण रूपाने. संपूर्ण ईश्वर येतो. तर ते झालं अरिसूदन, एफर्टलेसली डिस्ट्रॉइंग हिज एनिमीज. ज्याची जीवच सफिशियंट आहे. असं झालं महाभारतात, त्यांनी म्हटलं मी शस्त्र उचलणार नाही, शस्त्राची गरज नाही त्याला. धृतराष्ट्र संजयला म्हणते की अरे शस्त्र उचलणार नाही, यांनी काही नाही होणार, हा मोठा चिकना चोपडा आहे कृष्ण, याची जिव्हा, आपल्या कोणाची शस्त्रापेक्षा याची जिव्हा जास्ती तेज आहे, हा जिभेने सगळं खेळ खतम करू शकतो यार, वॉच फॉर दिस गाय.
This is troublemaker Krishna. So तो कृष्ण शब्द है तो याद, कृष्ण सत्तावाचक है और न आनंदवाचक है। इन दोनों के एकत्व का सूचक परब्रह्म भी कृष्ण कहलाता है। सत्ता भी है और आनंद भी है। द ऑलमाइटी but all joyful. असा व्यक्ती जो सगळ्यात सुहृद आहे, वेल विशर आणि वेल डुअर आहे, पण सगळ्यात पॉवरफुल पण आहे. पॉवर करप्ट्स अँड ऍब्सोल्यूट पॉवर ऍब्सोल्युटली करप्ट्स असं म्हणतात इंग्रजीत. पण हे उलट आहे की हा सुहृद आहे, आपला हितचिंतक आहे, हितकारक आहे. आणि हितकारक असतात आपल्या जीवनामध्ये, आपले मित्रगण, आई वडील, नातेवाईक सगळे हितकारक हितचिंतक असतात. पण ते हित करू शकतात असं जरुरी नाही आहे. हॉस्पिटलमधले घेतल्यावर आपल्या हितचिंतकांचा उपयोग नाही, ते तिथले डॉक्टरांचं सामर्थ्य, डॉक्टरांची बुद्धिमत्ता कामात पडते. हितकारक डॉक्टर आहे, हितचिंतक असं ज्या नसो, त्यांना काही कल्पनाही असो की नसो कोण आहे हा, पण त्यांच्यात कारण सामर्थ्य आहे. तर हितचिंतक आणि हितकारक हे दोन्ही ज्याच्यामध्ये आहे आणि अत्यंत समर्थ, सर्व समर्थ जो आहे आणि त्यात आनंद देणारा जो आहे हा कृष्ण. याच्यासाठी असे येते शास्त्रामध्ये, कर्षती आकर्षती सा कृष्ण. ज्याचे इतकी शक्ती आहे आकर्षण करण्याची त्याच्यामध्ये. जसं मागच्या वेळेस म्हटलं होतं ब्लॅक होल, ज्याच्यातून लाईट सुद्धा, प्रकाश सुद्धा एस्केप नाही होऊ शकत, इतकी याची आकर्षण शक्ती ज्याच्यामध्ये आहे. असा वंदे कृष्णम जगद्गुरु. गुरुत्व, आकर्षण शक्ती, पण किती महतो महियान, महानांमध्ये महान, मोठ्यांमध्ये मोठा, सर्व समर्थ, अतिसमर्थ तो कृष्ण. कृष्ण शब्दाचा एक अर्थ काळा पण होतो संस्कृतमध्ये, काळ्या रंगाचा, सावळ्या रंगाचा, सांवरा, श्यामल, ढगांसारखा. ढग काय करतात, का बरं तसं त्याची संज्ञा दिली आहे. समुद्राचं खारं पाणी, समुद्राचं पाणी पिलं नाही जात, समुद्राचं पाणी पिऊन मरतो. इनफॅक्ट जर समुद्राचं पाणी जास्त पितं तर मीठ जास्ती झाल्यामुळे मृत्यू, डेड सी म्हणतात, एक डेड सी ना असं, त्याच्यात इतकं मिठाचं प्रमाण आहे की ते पिलं थोडे तर मृत्यू समुद्राचं पाणी. पण मीठ प्रिझर्वेटिव्ह पण आहे फ्रेश ठेवण्यासाठी, म्हणून ते आवश्यक पण आहे. समुद्राचं पाणी झाडांना दिलं तर ते झाडे मरतात. मीठ टाकून मुळांना मीठ टाकलं तर झाडं मरायला लागतात. समुद्राच्या पाण्याचा उपयोग काही नाही, आवश्यकता आहे पण उपयोग नाही. आणि ते पाणी वर जाऊन ढग काय करतात, ते पाणी, खारं पाणी गोड पाणी बनतं ना. तेच समुद्राचंच पाणी वर उठून आपल्या शक्तीने स्वतःच एफर्टलेसली, सहज प्रकारे ही जी इकोसिस्टम आहे, वॉटर सायकल जी आहे, ती सहज करून इथून खारं पाणी उचलून, फक्त पाणी जल उचलून मीठ खाली ठेवून आपल्या शक्तीने दुसरीकडे नेऊन टाकतात. कशी कृपा आहे. जसं मी ऐकलं, काल आईशी बोललो तर नागपुरात पाऊस झाला, तर कशी कृपा है कि तेज पानी, खारा पानी आणून मधुर जल वर्षाव करते कि पेड़ पौधों को भी और इंसानों को भी गोड पाणी मिळणं. तर हे ढगांची कृपा आहे. तशी श्रीकृष्ण अवताराची ब्रह्मरूपाने ईश्वर असून काय फायदा. निर्गुण निराकार ब्रह्म आहे म्हणतात, गोळा, जे काय बघू नाही शकत त्याला, अचिंत्य आहे, अकथनीय आहे, अगम्य आहे. याचं न चिंतन करू शकत, न याचं कथन करू, याच्याविषयी समजू नाही शकत आणि याला समजू नाही शकत. तर ते गोपिका म्हणाल्या उद्धवला की फेक, ते तर आम्ही तुकडे त्या ईश्वरावर, तुझ्या भ्रमावर आम्ही तुकतही नाही. असं ते थोडं त्यांनी ते अडाणी असल्याचं रूप घेतलं, तर धारण केलं. तर मागच्या जन्मीचे योगी होते. खूप सुंदर कथा आहे. श्रीराम वनवासात जेव्हा जायचे तर ठिकठिकाणी त्यांना ऋषी मुनी भेटायचे. तोच राम तितकाच मोहक होता जितका कृष्ण होता, पण आपले केस तेल लावून वर बांधले होते त्यांनी, अंगावर तेल लावून भगवे वस्त्र धारण करून कमी आकर्षण व्हावं म्हणून. तोच राम इकडे उलटा कराय, आपले रोज शॅम्पूनी करून कंडिशनर लावून खाली अजून लोकांना पागल करून कुरळे केस, त्याच्यात अजून मोराचा पीस, आणि त्याच्यात अजून तेच पाहून. तर तो राम तरी पण त्याच्यावर मनमोहक ऋषी मुनी म्हणायचे की आम्ही शांत रस मध्ये इतका अडकलो होतो, जीवनभर शांत रस करून.
तुझी आराधना करतो. मी तुला एकदा पाहिलं ना, आमचं मन इतकं मौन गेलं की आता आम्ही हे आपलं वनवास आश्रम सोडून तुझ्या मागे मागे जिथे कुठे तू जाशील 14 वर्ष आम्हाला सान्निध्य हवं, तिथे तिथे आम्ही जातो. तर त्यांनी असं म्हणतात शास्त्रामध्ये पुराणानं सांगितलं की प्रार्थना केली की मी काही देव वगैरे नाही आहे, मी दशरथ पुत्र नंद राम आहे, इतकीच इच्छा असेल, खूपच जर मागे लागले हट्ट केला, पुढच्या वेळेस जेव्हा मी येईल तेव्हा तुम्हाला नक्की सान्निध्य प्राप्त होईल. तसे विशेष करून 8 ऋषी, 16, 8 अशा संख्या आहेत जे स्वतः ब्रह्मज्ञानी होते, पण त्यांच्या लक्षात आलं की याचं जे प्रत्यक्ष जे प्रगट झाला आहे ब्रह्म, तुझं सगुण म्हणू की निर्गुण रे, आपण एकदम हे ब्रह्म प्रकट झाला इथे, याचं सान्निध्य प्राप्त करायला हवं. तर मग ते कृष्ण असताना गोपी त्या मागच्या जन्मीच्या जे योगी होते ते गोपी रूपाने भगवंताचं दर्शन संस्पर्शन सतत मिळावं या इच्छेने आले होते. आणि ते उद्धवाला म्हणायचे की ते आम्ही पाहून चुकला, मागच्या जन्मी ती यात्रा झाली आहे आमची ब्रह्म ज्ञानाची, पण तो अचिंत्य अगम्य अकथनीय स्वरूप असल्यामुळे त्यात काही आनंद नाही. प्रगट झालेला जो हा आहे याच्या नादी लागण्यातच आम्हाला अजून जास्त आनंद मिळतो. जे भक्ती रस आहे, ईश्वर प्राप्तीचे रस जे निरनिराळे आहेत, त्यात शांत रस, हे खूप साधना करत 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 जेव्हा अशी आपली स्थिती येते, शांत रसाला प्राप्त होतं, मन शांत होऊन जातं, एकदम बुद्धी स्थिर होऊन जाते, की लक्षात यायला लागते की ईश्वरच ईश्वर आहे, ईश्वर सोडून दुसरं काही नाही, ईश्वराशिवाय काही नाही, मनच नाही लागत ईश्वराशिवाय कशा. सतत त्याचं चिंतन, सतत त्याचं मनन, निधिध्यासन, एकांतवास, आणि बस पर्याप्त होऊन जाते की अजून काही नको मला, बस ईश्वराचं. तर तो पहिली पायरी, ईश्वराच्या अनुभवाची पहिली पायरी शांत रस. त्याच्यानंतर मनात व्हायला लागते की इतका जर तो आहे तर काहीतरी करावं मी त्याच्यासाठी, बेचैनी व्हायला लागते. मग दास्य रस उपजतं तिथून की ना, मी ईश्वर तर आहे, ईश्वराचा मी दास आहे. मग जसं हनुमंत, राम काज बिनु कह बिसरामा, तर राम तर हनुमान तर बुद्धिमत्तां वरिष्ठम होते, त्यांना माहित होतं रामाचं स्वरूप. पुढे रामायणामध्ये येतं, हनुमानाला मिठी मारून राम विचारतात की सांग तू कोण आहेस, तुझी ओळख सांग. तर हनुमान सांगतो त्याला की तसं तर मी तुझा शरीर रूपाने या जीवनामध्ये मी तुझा दास आहे. त्याच्या पुढच्या दुसरी माझी पहचान ही आहे, आत्म ब्रह्म एकत्वाने तुझ्या अंदर माझ्यात काही फरक नाही, आपण दोघं एकच आहे. आणि तिसरी माझी ओळख आहे की तू माझा स्वामी आहे आणि मी तुझा सेवक आहे. त्यातला त्यांनी तो स्वामी आणि सेवक भाव त्यांना सगळ्यात प्रिय वाटला. शंकराचा अवतार होता मारुत गणांचा ना, मारुती. तर या दोघांमध्ये अत्यंत प्रेम आहे. शैव वैष्णव हा जो कॉन्फ्लिक्ट आहे मूर्खांची आहे की शैव श्रेष्ठ, महामूर्खांची की शैव श्रेष्ठ की वैष्णव श्रेष्ठ, जे एकदमच बेअक्कल लोक की शंकर की विष्णू मध्ये जे भांडण, ते एकमेकाचे प्रेमी, अतिप्रेमी असणे, दोन मित्रांना ते न समजून घेणं, दोघांमध्ये श्रेष्ठ कोण म्हणणं. तर इथं कुठल्या कुठे गोष्ट आली. एनिवे, सो प्रगट झालेलं जसं समुद्राचं पाणी जिथे आहे तिथून उपयोग काही नाही, पण ते ढगाच्या रूपाने प्रगटून माझ्यापर्यंत आला. माझ्या गावात पाऊस पडला, माझ्या शेतात पाऊस पडला, माझं मन ओलं चिंब झालं, त्याचा उपयोग आहे. गोड पाणी प्यायला मिळालं, माझ्या विहिरीला पाणी आलं. तसा ब्रह्म जो असेल, जसा असेल तसा असेल, पण ते कृष्ण रूपाने, राम रूपाने माझ्यासमोर प्रगट झाला, एक गोडपणा मला मिळाला. त्या ढगाची उपमा दिली आहे त्याला, श्यामल त्याचा रंग, म्हणूनही कृष्ण एक नाव होतं. सोनू भगवद्गीतेत जे निरनिराळे नावं आले कृष्णाचे आणि अर्जुनाचे, ते पहिले करत आहोत. कृष्णाचे 24 नावं आणि अर्जुनाचे 20 नाव आहेत, एकमेकाला संबोधित करतात. ते त्यांचा पहिले अर्थ समजून घेत आहोत. पहिले आपण एकदम भगवद्गीतेत धडाकन उडी मारायच्या आधी, म्हणजे मग त्याचा उद्देश आहे याच्या मागे की भावना जागृत व्हावा. आपण बोललो की भावनाने ताबडतोब मिळेल. एक सुंदर गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट आहे. माझे सर्वात अतिप्रिय संत श्री गौरांग महाप्रभू, चैतन्य महाप्रभू ज्यांना म्हणतात, निमाई,
ते जेव्हा भारत भ्रमण करत होते, हे जवळपास 550 वर्ष जुनी गोष्ट आहे, ज्यावेळी तुकाराम महाराज वगैरे त्या काळाचे, तेव्हा श्रीरंगपट्टणम दक्षिण भारतात यात्रा करत असताना एका देवळाच्या खाली पायऱ्यावर त्यांनी पाहिलं की एक भक्त एक पुस्तक वाचून आला आणि रडून राहिला. रडून पुस्तक वाचून आला आणि इतर लोक येणारे जाणारे ब्राह्मण लोक त्याची गंमत मजाक मस्करी करून राहिले. तर ते पहिल्यांदा की त्यांनी विचारलं की काय का बरं तुम्ही याची गंमत का करताय, मस्करी का करताय, हसता काय याच्याकडे, उपहास का करताय याची, आणि हा कोण आहे काय? तर ते म्हणाले उपहासाने की अरे हा असा अंगठा छाप आहे, इलिटरेट आहे, अडाणी, याला काही वाचता वगैरे येत नाही. कोणीतरी याला पुस्तक दिलं काय, आणि हे बा गीता दिली आहे याला, उलटी धरून वाचून राहिला. रोज इथे बसतो, उलटी गीता, याला एवढंही माहित नाही की अक्षर उलटे कसे सुलटे कसे, अनरडतो रोज, एक शब्द वाचता नाही येत. पोथी पड पड जग मुआ, कबीरांनी म्हटलं. तर ते चैतन्य महाप्रभू पायऱ्या वर चढायच्या आधी थांबले आणि त्याला एकदम उचलून घेऊन छातीशी लावला आपल्या, की तू तर मला जसा गुरुरूपाने मिळाल्यासारखं म्हणाला त्याला, इतका माझ्यासाठी श्रेष्ठ आहे, तू काय वाचतोय, तुला काय यातलं कळतंय आणि इतकं रडू कसं द्या तुला भगवद्गीता वाचून. तो म्हणाले अच्छा हा ही गीता आहे का, अच्छा. ते म्हणे अरे अशी धरायची, उलटी नाही, अशी सुलटी धरायची. ते म्हणे संतांना म्हणाले की मला वाचता बोलता येत नाही, पण एका संतांचा मला समागम झाला होता, त्यांनी म्हटलं की भगवद्गीतेवर प्रवचन सुरू होतं, त्यांनी पुस्तकं वाटले आणि त्यावेळी ते सांगत होते की ही गीता म्हणजे हा कृष्ण, याला परमात्मासून युद्धभूमीत जायची काही आवश्यकता नव्हती, पण तो इतका 18 दिवस सगळ्या युद्धांपेक्षा जास्ती सगळ्यांच्या आधी तो उठायचा, सगळ्यांच्या नंतर तो झोपायचा, सगळ्यात आधी तयार व्हायचा. अर्जुन लागेल तो झोपून जायचा युद्धानंतर तंबूत जाऊन रोज, आणि हा त्याच्यानंतर जाऊन तिच्या घोड्यांची मरम्मत करायचा, पानं ठेचायचा खलबत्त्यात आणि त्या घोड्यांना मलम लावायचा की उद्या बेटा तुला पुन्हा चालायचं आपल्यासोबत. सगळ्यांना सगळ्या पाणी मिळालं, सगळ्या असं शेवटी केव्हा माहित नाही केव्हा, आणि युद्धामध्ये असं त्याचं काळसर शरीर होऊन जायचं, घामाघूम होऊन जायचा, धुळीने लखपत व्हायचा, पण तो सोडायचा नाही कोणाची साथ. आणि त्यांनी ही जी युद्धात सांगितली ही गीता, तर तो म्हणतो तिथं बसलेला भक्त की मला गीता तर कळत नाही, पण नुसतं मी एवढं त्याचं वर्णन ऐकतो आणि इतका त्याचा सहृद स्वभाव, इतका प्रेमळ कसा असू शकतो देव, हे नुसतं आठवण दरवेळेला मी तेवढंच आठवतं मला रडू यायला. गीता तर मला काही कळत नाही, पण त्याचा गोड स्वभाव ऐकूनच मला. तर ही महाप्रभू म्हणाले की याला खरी गीता कळली. गीता ज्याला वाचताही येत नाही त्याला खरी गीता कळली, कारण याच्या भावना जागृत झाल्या. तर हे भावनांचं अत्यंत महत्व आहे मनामध्ये. तर ते शक्य आहे जेव्हा रूपाने जेव्हा समोर येतं आपल्या, तेव्हा है ना. जेव्हा अचिंत्य असल्याने भावना नाही जागृत होऊ शकत, म्हणून कृष्णाचं आनंदवाचक म्हटलं आहे. पुढचं नाव येतं केशव. क माने ब्रह्मा को और ईश माने शिव को वश में रखने वाला. केशव, ब्रह्मा आणि शिव हे दोघेही ज्याच्यासोबत अलाइंड आहेत, दोघं ज्याला काटत नाही, तो केशव. तर ब्रह्मा विष्णू महेश त्रिमूर्ती आहेत, जसं दत्तगुरूंचा आपण जी साधना करतो, ते तीन जसे मेन मुख्य ऍडमिनिस्ट्रेटर्स आहेत, क्रिएटर, द सस्टेनर आणि कंट्रोलर. रुद्र शंकर जे आहे ते संहारक नाही आहे, कंट्रोल करणार आहे. संहार रूपाने त्यांचा उद्देश संहार करण्याचा नाही आहे. ते मी पहिले सुरुवातीला अमेरिकेत आलो तर तेव्हा एक ख्रिश्चन माझी बॉस होती, ती मला विचारत होती की वाय वर्शिप अ डिस्ट्रॉइंग गॉड, अशा देवाची का तुम्ही आराधना करता जो सगळं निसंतानी आहे, सगळं तोडताड करून जाळून टाकतो. Now I was explaining to her ki it is not destroyer, it is controller. The idea behind that is not the one जो सगळं निसंतान करतो, सगळं घालून बसतो, त्याच्या मागची आयडिया जो कंट्रोल करू शकतो ना, शिवरूपाने, रुद्र रूपाने. तर यात पण ह्या तिन्हीचा जो सोर्स आहे परब्रह्म, त्याचं स्वतःचं अवतरित स्वरूप म्हणजे कृष्ण.
हे ब्रह्मसंहिता नावाची एक संहिता आहे, गीताच म्हणा किंवा एक शास्त्र आहे, खूप मोठं शास्त्र आहे, 100 अध्याय आहे. भगवद्गीतेत 18 अध्याय आहेत. ब्रह्मसंहितामध्ये 100 अध्याय आहेत. त्यातल्या 5व्या अध्यायात पहिल्या श्लोकात ब्रह्माजी म्हणतात, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण. ईश्वर परम कृष्ण. जेव्हा निर्मितीच्या वेळेला ब्रह्माजींचं जेव्हा निर्माण झाला नाभी कमल मधून, मागच्या सांगितलं तर भारताचं नाव अजनाभ खंड होतं पहिले, भारताच्या आधी अजन्माच्या नाभीतून जो पहिला खंड निर्माण झाला कुरुक्षेत्रमध्ये, ब्रह्मसरोवर आहे तिथून, अशी ख्याती आहे. तर तिथून ब्रह्माजीची निर्मिती झाल्यावर वर खाली तो पाहायला लागला, चार दिशांनी पाहिला असं पुराणांमध्ये. कोण आहे, मी कोण आहे, कुठे आहे, काय आहे. तिथे चतुर्मुख ब्रह्माजी म्हणतात, सगळीकडे गोल पाहून 360 डिग्री व्ह्यू आहे ब्रह्माला. At the same time, he is able to see everything what's going on because he's the chief engineer of the world. He's the creator. ब्रह्माजी चारही दर्शांनी पाहून चतुर्मुख होऊन त्यांनी विचार केला की मी आहे कोण, कुठे आहे, कुणापासून आलो, कशासाठी आलो. आणि त्याचा शोध सुरू झाला. ते नाभी कमळच्या दांडीमध्ये खाली आणि वर असं म्हणतात की 100 वर्ष खाली 100 वर्ष वर जाऊन शोध त्याचा सुरू झाला की आहे कोण. आणि शेवटी जेव्हा सोर्सला पोहोचला त्याला जे ज्ञान प्राप्त झालं, पहिला शब्द ऐकला भागवतात, पहिला शब्द तप होता. ईश्वराच्या मुखातून निघालेला निर्मिती सृष्टी निर्माण झालेला पहिला शब्द तप. तप ब्रह्माला सांगितलेला पहिला उपदेश निर्माण केल्यानंतर, जन्म दिल्यानंतर, तप, वर्क हार्ड. तप म्हणजे वर्क हार्ड, वर्क फॉर इट, अचीव इट, यू विल गेट इट. प्राप्त होईल. if you deserve, if you commit to it, if you keep at it, you will. तू प्रयत्न कर, शोध घे, म्हणजे तुला कळेल तू कोण आहेस, कुठून आलायस, कशासाठी तुझं निर्माण झालेलं आहे. तिथे ब्रह्माला जेव्हा मग दर्शन झालं तेव्हा त्यांनी जे सगळे लिहून आपले विचार, आपले शोध, रिसर्च, आपला जो सगळं डिस्क्राईब केला ते ब्रह्मसंहिता. त्यातल्या एका अध्यायात, 5व्या अध्यायात पहिल्या श्लोकात तो कबूल करतो, ईश्वर परम कृष्ण, ईश्वर परम सच्चिदानंद विग्रह. हा सत चित्त आनंद याचा जो विग्रह झालाय, प्रत्यक्ष मूर्ती रूपाने जो प्रकट झाला, सच्चिदानंद जो होता तो कोणाला कळू नसता शकला, कोणाला काही त्याच्याबद्दल काही समजण्याचा प्रश्नच नव्हता. तर दिसत तर नाही, त्याला खाऊ नाही शकत, त्याची चव, त्याला चव नाही, त्याला स्पर्श नाही करू शकत, तर मग समजेल कसा. म्हणून ज्यांनी ते प्रत्यक्ष रूप घेतलेला सच्चिदानंद विग्रह, अनादिर आदिर गोविंद, आधीच्या आधी असलेला, वेळ, टाइम्स, काल सुरू व्हायच्या आधी काल असलेला. म्हणजे कसं, म्हणजे काय, जसे एखादी लाट निर्माण झाली समुद्रात, त्याच्या आधी जल होतच ना, पाणी होतच. त्या लाटेच्या आधी जल जसं होतं. स्वप्न जेव्हा आपण पाहतो, स्वप्न पात्र, स्वप्न सुरू झालं 2 वाजता रात्री, पहाटे 2 वाजता स्वप्न सुरू झालं, ते स्वप्न पात्र त्याच्या आधी स्वप्नदृष्ट्याच्या रूपाने होताच. 2 ते 3 1 तास आपण स्वप्न पाहिलं आणि त्यात दिसलं की लहान होतो, मग जवान झालो, मग बुड्ढा झालो, जे सगळं दिसलं स्वप्नामध्ये. एका तासामध्ये पूर्ण गाथा आपली दिसून गेली होते असं कधी कधी. तर ती त्याच्या आधी काय होतं आणि त्याच्या नंतर काय आहे. आधीच्या आधी, अनादी म्हणजे काय, त्या 2 वाजताच्या आधी काय होता, 1:59 1:60, 1:30 वाजता रात्री काय होता, तो स्वप्नपात्र स्वप्नदृष्टामध्ये होता. The dreamer still existed. The dreamer was still there. Dream characters did not exist. So त्यातला जो वेळ आहे स्वप्नातला, त्या वेळेच्या आधी पण दुसरी एक वेळ होती. 1:30 वाजले होते. स्वप्न जरी 2ला सुरू झालं असेल तरी 1:30, 1, 12 हे सगळं होतं. तसं अनादिर आदि गोविंद, ही जी सृष्टी निर्माण झाली त्या निर्मितीच्या आधीही जो होता, ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिर आदिर गोविंद, सगळ्या इंद्रियांचा स्वामी. कालच्या सत्रात मी इथे अमेरिकेत झाला त्यात सांगितलं, गोसाई गोस्वामी आपण म्हणतो, असं म्हणून देतो, गोसाई गोसाई गोस्वामी गोस्वामी. त्याचा अर्थ काय होतं, गो म्हणजे इंद्रिया, नुसत्याच गायी नाही, गोचे दोन्ही अर्थ होतात. गोविंद जेव्हा म्हणतो तर नुसतं गायींचा गुराखा, गोरखा, गोरखा म्हणतो आपण, गोरखा,
तेच आहे, त्यातलेच आहे. गोरखे जे असतात ते गोरखा म्हणून असे काटक असतात. तर नुसताच गायींसाठी केअर करणार नाही, पण इंद्रियांचाही स्वामी, नुसतं गोविंद जो आमच्या इंद्रियांचाही जो स्वामी आहे, गोस्वामी, भाषा भ्रंश होऊन अपभ्रंश होऊन गोसाई झाला. इंद्रियांचा स्वामी जो आहे, जो म्हणजे काय, जो माझ्या डोळ्यांमधून जो बघून राहिला, तुमच्या डोळ्यांमधून जो बघताय, तुमच्या कानातून जो ऐकताय, माझ्या जिभेतून जो बोलताय, सगळ्या पुरांमध्ये बसून वासी जो एकच जो नियंता आहे तो गोस्वामी. तर ही कृपा झाली आपल्यावर की अवतार झाला, प्रगट झाला, म्हणून कधीतरी काही कळायला लागलं. सो तो कृष्ण केशव केशी निशुदन, घोड़े के आकार वाले केशी नामक दैत्य का नाश करने वाले. तर या निरनिराळ्या कथा, मी कथा थोड्या थांबवतो आता, कारण मग सत्र त्या कथांमध्ये जाईल. केशी निशुदन नावाचं या शब्दाचं एक नाव येतं गीतामध्ये. त्याचा अर्थ होतो की केशी हे भागवतात ज्यांनी अभ्यास केलाय किंवा वाचलाय, श्रीकृष्ण सिरियल पाहिली, लक्षात येईल की निरनिराळ्या दैत्यांचा नाश संहार केला होता. तो कमल पत्राक्ष, कमल के पत्ते जैसे सुंदर विशाल आंखों वाले. अक्ष म्हणजे डोळे, आपण म्हणतो प्रत्यक्ष पाहिला, प्रति अक्ष पाहिला, डोळ्यासमोर पाहिला. अक्ष म्हणजे डोळे, डोळ्यासमोर असलेला प्रत्यक्ष. पत्र म्हणजे पान, आणि कमल, कमळाच्या पानाचं काय वैशिष्ट्य आहे सगळ्यांना माहितच आहे. पाणी चिखलातून, पंकज म्हणतो जसे शब्द आपण पंकज नाव ठेवतात, पंख म्हणजे चिखल, त्याच्यातून जन्मलेला, ज्याला न टिकत पंकज, चिखलातून जन्मलेलं कोण, कमळ. त्याचं वैशिष्ट्य काय आहे की चिखल म्हणून धुतकारलं नाही, चिखल म्हणून त्याचा उपहास किंवा अवहेलना केली नाही, असं सिद्ध करून दाखवून दिलं की याच्यातूनही कसं निर्मळ स्वच्छ सुंदर राहता येऊ शकतं. कोराडीच्या देवी, कोराडीच्या देवीचं दर्शन करायला जातं, त्या तिथे तलावात कमळ दिसायचे, चिखलातच्या भागात जास्ती कमळ दिसायचे. तर चिखलातूनही उगवून, पाणी जरी ते पाण्यातून उगवून पण पाणी ज्याला चिपकत नाही, निरलेप निर्मोही जो राहू शकतो, सगळ्यांमध्ये असूनही सगळ्यांमध्ये नसलेला, सगळ्यांना सांभाळूनही. आणि भगवद्गीतेमध्ये पुढे आपण जेव्हा तो स्वतःचं वर्णन तसंच करतो, तस्य कर्तारपमाम विद्धि माम अकर्तार अव्ययम. सगळं करणारा मी, जसं जणू काही अकर्ता आहे असं तो स्वतःबद्दल म्हणतो भगवद्गीतेत पुढे. तर कमळाचं महत्व हे आहे, म्हणून इतकं सुंदर दिसतं, म्हणून इतकं प्रिय आहे, लक्ष्मीला प्रिय आहे, कारण की त्याला चिकटत नाहीत, कोणा इतरांचे दुर्गुणांची अवहेलना नाही, पण स्वतःला दुर्गुण न घेणारा, स्वतः सद्गुणी असं आहे म्हणून फक्त आपल्या आपल्या लोकांमध्ये नसणारा, जो सगळ्यांमध्ये तसाच राहू शकतो, तितकाच राहू शकतो, आणि विशाल आहे, व्याप्त आहे. मोठे सुंदर टपोरे डोळे तर आहेतच, पण त्याचं विजन, त्याचं स्पेक्ट्रम, अपेरचर, ज्याला लेन्सचं म्हणतो आपण, वायडर अपेरचर लेन्सचा कॅमेरा घेतो तर ब्रॉडर विजन घेऊ शकतो, पर्स्पेक्टिव्ह लँडस्केप घेऊ शकतो. So the broadest possible vision ज्याच्या डोळ्यांमध्ये आहे, the one who is able to take the broadest view, मोठ्यात मोठा विचार करून मनाचा, की नॅरो नाही आहे की हे झालं म्हणजे याचा अर्थ असाच आहे एवढंच नाही, पण त्याचा सोक्ष मोक्ष आधीचा मागचा सगळा विचार करून नीट मग जो ठरवू शकतो हे असं का झालं आणि असं योग्य का आहे, विदाउट गेटिंग टेंटेड, विदाउट आपलं मन मारून, तो कमलपत्राक्ष. पण त्यात सौंदर्य पण आहे. गोविंद, गो माने वेदांत वाक्यों के द्वारा जो जाना जा सकते हैं. तर मी तर गोविंदची दोनच परिभाषा केली, इथे तिसरी परिभाषा केलेली आहे. हे गोरखपूरची जी गीता आहे, बाय द वे, गीता प्रेस, गोरखपूरच्या गीता प्रेस मध्ये डिफाईन केलेले अर्थ मी देवाचे आणि अर्जुनाच्या नावांचे अर्थ वाचून दाखवतोय. तर मी बोलताना म्हणतो गायींचा, तसंच इंद्रियांचा, पण इथे हेही म्हटलंय की वेदांत वाक्यांना सुद्धा, म्हणजे वेदांत म्हणजे काय, उपनिषद, वेद मध्ये प्रमुख प्रथम खंड आणि अंत खंड, मुख्य पहिले कर्म खंड आणि दुसरे ज्ञान खंड, त्याला वेदांत म्हणतात उपनिषदांना. तर त्या वाक्यांनाही गो म्हटलंय, असं इथे गोरखपूरच्या गीता प्रेसच्या
आणि त्यांनी जो जाणला जाऊ शकतो, वेदांत वाक्यांनी जो जाणला जाऊ शकतो. वेदांत वाक्य कोणते? काही प्रसिद्ध वाक्य तुम्ही आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. तत्वमसी हे वाक्य ऐकलंय. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य ऐकलेलं. अजूनही अनेकही सांगू शकतो, पण सगळ्यात प्रसिद्ध तत्वमसी हे वाक्य आहे वेदांत मध्ये. कसं सगळ्यात प्रसिद्ध? 9 वेळा आलाय. उपनिषदांमध्ये हे वाक्य 9 वेळा येतात. 108 उपनिषद 108 9 उपनिषदांमध्ये 9 वेळा येतात. आम्ही कधी कधी गमतीने म्हणतो की आई मुलाला 9 वेळा ती गोष्ट कोणती सांगते. अरे घेतलं का, हे ठेवलं का, ते जागच्या जागी ठेवते, जॅकेट लटकन ठेवते, जॅकेट अटकन ठेव. मी ऐकतो 9 वेळा ऐकतो, 10 वेळा ऐकतो. ती गोष्ट, कारण ती महत्वाची गोष्ट आहे. विसर पडतो, लक्षात नाही राहत. अत्यंत महत्वाची आई जाताना घेतलं ना, नक्की आयडी घेतली ना, आपलं तू पासपोर्ट तर घेतला ना, तिकीट विसरला तर नाही ना, पुन्हा एकदा पाहून घे नक्की ना, कारण माहिती आहे की त्याच्याशिवाय काम नाही होणार. ते राहून गेलं तर सगळी गडबड झाली, कुठे जाऊच नाही शकणार. एअरपोर्टला चालला, बॅगा भरल्या, खूप पैसे जमा, कॅश घेतली, सगळ्या मित्रांना फोन केलं, सगळं झालं, पण बॉस तिकीट नाही घेतलं की पासपोर्ट नाही घेतला तर जाऊच, पुढची यात्राच बंद. तसं हे वेदांत मध्ये आहे. तत्वमसी हे जर कळलं नाही तर पुढे या यात्रेला, भटकंतीला काही अर्थ नाही. तिथल्या तिथे घुटमळा, पुन्हा नागपूरच्या नागपूरच राहशील. काही विमान वर वगैरे जाणं, विमानात बसून एंट्रीच नाही त्याच्याशिवाय. तसं आध्यात्मिक एंट्रीसाठी अत्यंत महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं समजून घेण्याचं वाक्य 9 वेळा वेदांत मध्ये आलं. तत्वमसी. अरे बाबा, तूच तो आहेस. तत्, दॅट, त्वम, यू, असी, आर, यू आर दॅट. खूप इकडे तिकडे भटकून करण्यापेक्षा आत जा आणि बघ की तो तू आहे आणि भटकून गेला होता. जेव्हा तुला आठवेल, जेव्हा लक्षात येईल, तेव्हा मग अर्जुनासारखी स्थिती होईल. नष्ट मोह स्मृती लब्ध्वा. आठवलं, लक्षात आलं, असं कसं आहे की मीच तो आहे. आणि पुढे लक्षात येईल की मी नावाचा जो व्यक्ती होता, जे सगळ्या प्रॉब्लेम मध्ये होता, सगळ्या स्ट्रेस मध्ये होता, सगळ्या झंझटी मोलून घेतल्या, त्या इतके कर्म करायला लागत होते, इतकी जबाबदाऱ्या त्या, इतकं सांभाळावं लागायचं, इतकं स्ट्रेस, इतकं टेन्शन, इतकी नेगेटिव्हिटी. तो व्यक्तीच नव्हता तर मग कसं? मुर्द्याला कोणतं टेन्शन राहते है ना? मुर्दे को प्रभु देते है लड्डू पेड़े आग लकड़ी आग सब, जिंदा नर चिंता करे तो कि कैसे अभाग. कबीर म्हणतात की त्या मुर्द्यालाही लकडी मिळून जाते, आग मिळून जाते, त्या पेढा मिळून जाते त्याच्या है ना, टाळावर ठेवून. मुर्द्याला सुद्धा मिळते. आणि जिंदा नर चिंता करे सो के कैसे अभाग. तो मुर्दे को जो मिल जाता है उसके लिए चिंता करे तो जीते से बदतर हो गया ना, संत ने कहा. तर हे ज्याच्या लक्षात येईल की मी आत जो आहे चालवणारा, आतची यात्रा करून, आतली यात्रा करून त्याच्या लक्षात येईल की तो तत्वमसी जे आहे. तर हे एनिवे, हे वेदांत, ते ज्ञान भगवद्गीतेमध्ये उपनिषदांचाच ज्ञान कोळून घट्ट पिळून काढलेला म्हणजे भगवद्गीता है ना. उपनिषदसु ब्रह्मविद्यायाम. पुढे नाव येते कृष्णाचं जगतपती, जगत के पती. पती म्हणजे हुंडा घेऊन बसले, ऑर्डर केली, आज ये बनाओ, वो बनाओ, ये भाजी खाना है, वो भाजी खाना है, त्याला पती नाही म्हणत. ऑर्डर देणाऱ्याला. संस्कृत मध्ये पतीच्या प्रमाणे जो पतनापासून वाचवणारा तो पती, जो पतन होऊ देत नाही, पडण्यापासून वाचवतो. हात धरतो, घसरायला लागला पाय तर माझा हात धर, तू नाही पडणार. जो सरकू नाही देत, घसरू नाही देत, पडू नाही देत, लागू नाही देत, हर्ट नाही होऊ देत, तो पती. आणि जर पडली असेल, कोणी पडला असेल तर पटकन उचलून धरून छातीशी लावून किंवा वर धरून ठेवणारा, मलमपट्टी करणारा. कृष्ण होता तसा, राम होता तसा, तो पती. म्हणून मीराबाईंनी म्हटलं की अरे पुरुष तर एकच आहे, नर सगळे तुम्ही सगळे मादी आहे, पुरुष तर माझा एक गिरधर गोपाल एकच आहे. धमक असेल तर उचलून दाखव करंगळीवर आपला पहाड, असा मेरा गिरधर गोपाल है ना. तर जगतपती, संपूर्ण जगाला जो पतनपासून वाचवू शकतो, वाचवतो आहे, तो जगतपती. तर हे सगळे जे पते बसले आहेत, इन्क्लुडिंग युअर्स ट्रुली, आम्ही लक्षात घेऊ की आपलं कार्य काय आहे. पती जर म्हणून घ्यायचं असेल, खरोखर पती व्रता जर स्त्री असेल तर पहिले पती बनव,
आपल्या पत्नीला पतनापासून थांबवणारा, पतन न होऊ देणारा. आता दॅट डझंट मीन की पत्नी नेसेसरली पतन होते अशी. I don't mean to be I don't want to go there. Madhu is listening. So पुढचा आहे जगन निवास, जिनमें जगत का निवास है अथवा जो जगत में सर्वत्र बसे हुए है. अरे नुसते शब्द स्टिकर लावून दिले, लेबल लावून दिले असं नाही, फाईल आहे इसको लेबल लगा दो. शब्दांमध्येच रहस्य आहे. कान्हाला जेव्हा मी गणित शिकवायचो लहानपणी, तर त्याला म्हणायचं की तू बघ त्या प्रश्नामध्ये त्याचं उत्तर आहे, नुसतं बघ, तू डोळे फाडून नुसतं त्या प्रश्नाकडे बघ लहान असताना, आणि तुला आपोआप त्याच्यात उत्तर दिसायला लागेल. तू जे गणित सोडवण्याचा प्रयत्न करतोय ते. त्याला पहिले गंमत वाटायची, नंतर नंतर म्हणाल की बाबा वाव, दिस इज मॅजिक, खरंच लक्षात येते. ते सूक्ष्म डिटेल मध्ये पाहतो त्या प्रश्नाकडे, तो काय म्हणतोय, प्रश्न कशात आहे. जसं म्हणतात की ब्रह्माला ऑर्डर झाली होती, तपकार आणि सृष्टीचा निर्माण कर, तेव्हा नारायणाने त्याला म्हणले की बस, बाय द वे, पहिले खाण्यापिण्याची व्यवस्था कर आणि मग जन्म द्या. कुठल्याही जीवाला जन्म द्यायच्या आधी हे शास्त्रांमध्ये आदेश आहे निर्मात्याचा, पहिले खाण्यापिण्याची व्यवस्था कर. अशी जी स्पीशीज वेगळे वेगळे बनवले आहेत, तर फूड चेन म्हणतोय आपण, मेक शुअर दॅट लोअर चेन बी ना प्रायोरिटी. फूड चेन निर्माण जशी झाली की पहिले जे खाल्ल्या जाईल त्याची निर्मिती कर आणि मग खाणाऱ्याची निर्माण कर. भूखा न मरे, मैं भी भूखा न रहूं, साधू भी भूखा न जाए. कबीरांनी म्हटलं तर इतना दो तो दीजिए, मला केवढे दे, माझी मिळकत किती असो. कबीरजी कपडे बनवून विकायचे, सतरंज्या बनवून विकायचे बाजारात. नाही किती दे, मला एवढी मिळकत मिळू दे देवा, बस मला रोज इतका धन येऊ देत जा माझ्या घरी. किती, मैं भी भूखा न रहूं, साधू भी भूखा न जाए. बस हे दोन जर पुरती जर मला मिळत गेला की घरावर दारावर कोणी आला तर त्याला मी 2 पोळ्या देऊ शकतो आणि माझा पोटाचा खड्डा भरेल एवढा. तर जगन निवास, जिनमें जगत का निवास है. तर ब्रह्माला ऑर्डर झाली होती पहिले, पण तसाच जो स्वतः हे विष्णू सुक्त आणि पुरुष सुक्त नावाचे मी मागच्या वेळेस उल्लेख केला होता. यांचा अभ्यास करून खूप सुंदर अनुभव येऊ शकतो. विराट पुरुषाचं जे त्याच्यामध्ये वर्णन आहे ते, त्याच्यामध्ये जेव्हा मागच्या वेळेस मी सांगितलं होतं की कसं हे संपूर्ण विश्व त्याच्या पदधुलीत समावलेलं आहे. ती त्या पावलं टाकतं मागे जे सोडत जातं, धूळ जी ओढत जाते ती स्टार डस्ट आहे. त्या गॅलेक्सीज जे आहेत, those are just dust as the विराट पुरुष is walking. इतकी सुंदर कल्पना केलेली आहे. त्या सगळ्यांमध्ये तोच आहे, त्याच रूपाने. स्वप्न जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक स्वप्न पात्रामध्ये तो स्वप्न बघणाराच असतो. समुद्रच प्रत्येक लाटेत आहे. आरशात जे रिफ्लेक्शन दिसते आपलं, तो आपण स्वतःच असतो. तशाच प्रकारे जगन निवास, जगतपती जो तो ईश्वरच सगळ्यांमध्ये. ईश्वर सर्वभूतात्मा हृद्देशे अर्जुन तिष्ठती भ्रामयन संसारे. 18व्या अध्यायात मोक्ष संन्यास योगामध्ये श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येक हृदयामध्ये तोच आहे. 15व्या अध्यायात पुरुषोत्तम योगामध्येही ममैव अंशो जीवलोके जीवभूत सनातन. हे एकूण एक जीवभूत जे आहे, नुसतेच मनुष्य नाही, सगळं क्रिएशन जे आहे ते हे माझंच अंश आहे. अ स्मॉल फ्रॅक्शन ऑफ मी, पोर्शन ऑफ मी. जसं समुद्रात वर उडलेला प्रत्येक थेंब खाली पडून तो समुद्रातूनच निघालेला आहे आणि शेवटी समुद्रातच मिळणार. तसा समुद्रातून एस्केप जरी झाला, ढगरूपाने पाणी बनून दुसरीकडे कुठेतरी पडलंही, पृथ्वीवर जरी पडला तरी तो देर सवेर नाले नद्या बनून तिथपर्यंतच पोहोचेल. आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम. सगळं आकाशातून पडलेला थेंब थेंब शेवटी समुद्रापर्यंत पोहोचतो. तर तसा तो जगन निवास, जगत पते. जनार्दन, दुष्ट जनों को, भक्तों के शत्रुओं को पीड़ित करने वाला जनार्दन म्हणतो. देव देव, देवताओं के भी पूज्य. देववर, देवताओं में श्रेष्ठ. वर म्हणजे श्रेष्ठ, वर राजा, नवरा 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 म्हटला बरं, श्रेष्ठ नसलेला. खूप वर राजा बनून तिथे लग्न होईस तोर
बी केअरफुल, लक्ष द्या. लग्न होईस तर कोर्यात सदा मंगल सावधान म्हणून डोकं नारळ पडेस तर वर राजा म्हणतात. वर म्हणजे श्रेष्ठ. आणि त्या क्षणापासून काय म्हणतं, नवरा. आता माझा नवरा झाला, आता काही श्रेष्ठ विष्ट नाही झाला, कनिष्ठ झाला. देव वर, देवताओं में श्रेष्ठ. देव देव जगतपते असं नाव येतं याचं कृष्णाचं. पुरुषोत्तम, क्षर और अक्षर दोनों पुरुषों से उत्तम अथवा शरीर रूपी पुरों में रहने वाले पुरुषों यानी जीवों से जो अति उत्तम, परे और विलक्षण है वह पुरुषोत्तम. क्षर और अक्षर दोनों में 15व्या अध्यायाचं नाव आहे पुरुषोत्तम योग. जेव्हा कोणाचं मृत्यू होतं, श्राद्ध असतं, तेव्हा किंवा इनफॅक्ट कुठल्याही चांगल्या ते मंगल समयी कुठल्याही वेळी पुरुषोत्तम योग 15व्या अध्यायाचा पाठ करतात. पहिले मला वाटायचं 15व्या अध्यायाचं याच्यासाठी पाठ करायचे की 15वा अध्याय सगळ्यात छोटा अध्याय, पटकन संपवून आठवून जावं म्हणून. मग जेव्हा पाहिलं की 12वा अध्याय पण छोटा आहे, तितकाच छोटा आहे, दोन्ही छोटे आहे. पुरुषोत्तम योग मध्ये शेवटी एक रहस्य उलगडत होतं की तो म्हणतो की जीवात्मा आणि परमात्मा हे दोनच्या पलीकडे एक तिसरा तर अन्यच कोणीतरी आहे. असं कुठल्याच शास्त्रात नाही आलाय 3 लोकांबद्दल बोलणं, फक्त भगवद्गीतेत आलेला. एक तर द्वैत आहे किंवा अद्वैत आहे ना. इथे 3चा उल्लेख आहे पुरुषोत्तम योग मध्ये. हे खूप वर्णन करतो की मम युवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतिस्थानी कर्षती गामाविष्य. की अरे मनच तुमचं आपलं आकर्षण करून घेतं, अन्यथा जीवात्मा भटकलेला नाही, हा तर स्थिर आहे, हा तर माझाच अंश आहे. असे 2 असतात, क्षर असते आणि अक्षर असतं. क्षर म्हणजे तो विनाश पाहतो, शरीर रूपाने ज्याचा विनाश होतो तो आहे. पण त्यांच्यामध्ये त्या क्षराला चालवणारा अक्षर जो आत्मा रूपाने आहे तो आहे, तो माझं स्वरूप आहे. ह्या गोष्टी करून आणि मग शेवटी अगदी शेवटून 3-4 श्लोकामध्ये म्हणतो की आणि अजून एक अन्य दुसराच आहे जो या दोन्हीच्या अतीत आहे, पलीकडे अक्षर आणि अक्षरच्या अतीत आहे. असा मला जाणून माझा भक्त शांतीला प्राप्त होतं, माझं गुणगान करतो, पुरुषोत्तम मला म्हणतो. मग जो तिसरा आहे तर हे तिसरं महाराज कुठून आला ना. जसं तेच ते उदाहरण मी देतो, पण जोपर्यंत लक्षात नाही येणार, पक्क नाही येणार, आत्मसात नाही होणार, तोपर्यंत मी देतच आहे. चूक माझी नाही, चूक तुमची आहे, तुम्ही डायल इन केलं. गीता योगचा नियम तर आहे की केव्हाही ऑन करू शकता, केव्हाही ऑफ करू शकता. ऑन आहे तर ऐकावं लागेल ना. तर मी तुम्हाला सगळ्यांना तर म्यूट केलाय, पण स्वतःला म्यूट नाही केलाय मी. इम्म्युटेबल देवासाठी आहे, इम्म्युटेबल आहे, ज्याचं तोंड बंद नाही करू शकत. एक देवाचं नाव येतं वर्णन, त्याचं तोंड बंद नाही करू शकत, तो चूपच नाही बसत असं म्हटलं एक देवाचं सहस्त्रनामांपैकी. तर समुद्र, लाट आणि पाणी या 3 गोष्टी आहेत, तिन्ही एकच आहे. लाट रूपाने जसं जणू काही शरीर आहे, आज बनली आहे उद्या बिघडणार आहे. लाट मोठी होते, छोटी होते, आपल्या छोट्या छोट्या लाटा सोबत घेऊन फिरते आणि मग केव्हा तरी दगडावर धडाकन आपटून तुकडे तुकडे, 1000 तुकडे, आणि मग त्या लाटीला शिडीवर बसून येऊन राम नाम सत्य है, मुर्दा बडा मस्त है म्हणून जळून टाकतात ना. कारण काय, लाट तुटली, विनाश पावले. पहिले लाट होती, माझी लाट होती, माझ्या भोवती होती, तिचा नाश झाला, आता नाही राहिली माझ्यासाठी, माझ्याजवळ लाट नाही राहिली. पण वास्तविक काय झालं का, लाट तुटली तर ती लाट होती काय, नुसतं पाणी होतं, 100% फक्त जल होतं, पाणी होतं त्याच्यामध्ये. लाट नावाची वस्तू तर वेगळी नव्हती, तर तिथे रस्त्यावर नाचू नाही शकत लाट वेगळी, आपल्या मनाने नाही जाऊ शकत. तिचा आधार जेव्हा असतो, तिचं कॉम्पोजिशन ज्याच्यापासून ती बनलेली आहे लाट, हे सूक्ष्म ज्ञान एवढं कळलं तर पुष्कळ फायदा आजच्या सत्राचा होईल. लाट 100% लबालब भरली आहे, नुसती पाण्याने जलाने भरलेली आहे. ती लाट जेव्हा दगडावर आदळली किंवा एकमेकावर आदळली, एकमेकात मिसळून गेली, 2 छोट्या लाटींची मोठी लाट झाली. दोन्ही छोट्या लाटी मेल्या, पण त्याच्या जागी मोठी लाट निर्माण झाली. दगडावर आदळून तुकडे तुकडे, 1000 तुकडे झाले, लाट मेली. पण ते जी लाट ज्यांनी बनली होती, जे जल जे होतं ते तर तसंच्या तसं तिथेच्या तिथे आहे ना, काहीच नाही झालं. आणि लाट जलच होती, लाट नव्हतीच.
वाऱ्यामुळे थोड्या वेळासाठी जल ढकलल्या जाऊन आकार घेतला होता आणि वाहत होती, ढकलल्या जात होती, है ना. 3 प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होत होते, जसं सात्विक, राजसिक, तामसिक, है ना. हे खूपच महत्वाची गोष्ट आहे. बस हे एक एकदम मोठं रहस्य उलगडू शकते एवढं कळलं तर. चंद्राची गुरुत्व आकर्षण शक्ती वर ओढते. पौर्णिमेच्या दिवशी मोठमोठ्या